आहे, नाकावरती काळे थोडेसे डाग आले ते नक्की जाते. तोंड कधी धुतलं तुम्ही? इकडे यायच्या अगोदर ना. ती क्लिअर काढ एक फोटो. तर नका धुवू, तुमची स्किन आणखी ड्राय होणार जर तुम्ही साबणाने फेस वॉश करत असाल तर. फेस वॉश जर तुम्हाला नॅचरल आणि केमिकल युक्त प्रोडक्ट्स वरती जायचं असेल तर होईल. ह्या कुठून कुठे आलात म्हटलं? घरून इकडे आले तर आहे. हो इथेच पाठीत जाता ना. इकडे यायच्या आधी 2 गुण आलात ना. हो तरी पण एवढी गुण जमा आहे. कुठून कुठे आलात तिथून इथे आणि इथेच येऊन बसलात. असं नाही की कुठे बाहेर पण गेलात. बरोबर. तरीही कशाने तोंड धुतलं होतं? पाण्याने की साबणाने? तर साध्या पाण्याने. सो नॉर्मल तुम्ही जेव्हा फेस क्लीन करता सर ते नाही होत झालेलं आहे. तुम्ही जस्ट हे अप्लाय याच्यासाठी केलं जेणेकरून तुम्हाला हे दाखवायला की जिथे तुम्ही म्हणता की मी तर दिवसभर घरातच राहते, मी बाहेर जातच नाही, मग मला काय करायचं स्किन केअरची. पण घरात राहून तुम्ही किचनमध्ये काम करता ना, तुमच्या घरामध्ये ते पोल्युशन येतच ना, बाहेरचं धूळ येते, ती तुमच्या स्किनवरती बसते. तुम्ही कितीही घरातनं बाहेर नाही पडलात तरीही. ठीक आहे. एकदा फक्त तुम्ही तोंड धुवून येता हे घ्या. नेहमी तुम्हाला इथे ते प्रोडक्ट घ्यायचे आणि हे प्रोडक्ट हे ऍक्च्युली मी जास्त दिले. चण्याची डाळ असते ना आपली, तेवढंच घेतलं तरी तुमचं काम होऊन जातं. तोंड धुवून घ्या तुम्ही. घाण आहे स्किन मध्ये ती सगळी निघून जाते. ही आपली स्वतःची ओरिफ्लेमची पेटेंटेड टेक्नॉलॉजी आहे. 4 पेटेंटेड टेक्नॉलॉजी जिथे आपण क्लेम करतो 2 आठवड्यामध्ये तुम्हाला तुमच्या स्किन मध्ये चेंज नक्की बघायला मिळेल. 2च आठवडे द्या. 2 आठवडे तुम्ही प्रॉपरली हे सगळं यूज करा, तुम्हाला फरक 2 आठवड्यात दिसेल स्किन मध्ये. ओके. सो काही दिसतोय का फरक? बघा जरा. फ्रेश तर वाटणारच तुमच्या स्किन मध्ये. सो हे एका वॉश मध्ये दिसतंय तुम्हाला. पण हे जर ह्यांनी व्यवस्थित 2 आठवडे केलं, ऍटलीस्ट आम्ही तुम्हाला सांगतो की आम्हाला 2 आठवडे तरी द्या. सो 2 आठवड्यामध्ये ऑटोमॅटिकली हा जो इथला काळपटपणा आहे ना हा कमी होताना दिसेल. इकडचे जे स्किन आहे त्यांची ही कमी, हे जे पिगमेंटेशन आहे ते कमी होताना दिसेल. नाकावरती जो इथे बघा, कुठलंही प्रोडक्ट तुम्हाला चेक करायचं आहे ना, तुमच्या नाकाची जी लाईन आहे तिकडे जर ग्लो येत असेल ना तर ते प्रोडक्ट काम करते. हे नेहमी लक्षात ठेवा. त्यांना अप्लाय करते आय क्रीम. आय क्रीम जेव्हा पण तुम्ही अप्लाय करता नेहमी तुमच्या या फिंगरवरती जी रिंग फिंगर आहे त्या रिंग फिंगरवरती घ्यायला हवी. त्याचं पण कारण आहे, कारण हे जे तुमचे रिंग फिंगर्स आहेत आपण आय क्रीम कुठे लावतो? हे जे तुमचं थोडं वरती बघा, डोळ्याचं हाड आहे ना खाली, तिथे आपण लावतो. आणि ते लावणं म्हणजे घासायचं नाहीये, जस्ट टॅप करा ऑटोमॅटिकली. तुम्ही ही बघा ना, ही स्किन तुमची खूप पातळ आहे डोळ्याच्या खालची आणि ही जी आहे ही जाड आहे. तर इथे तुम्ही हाताने जरी लावलं तरीही चालतं. पण जेव्हा तुम्ही आईसच्या खाली काम करताय मेक शुअर करायचं तुम्हाला या रिंग फिंगरनेच ती लावायची. सगळ्या गोष्टी सो इतकं इझिली ते त्यांच्या स्किन मध्ये ऍब्झॉर्ब होऊन जाईल. अजिबात स्टिकी प्रोडक्ट नाहीये, असं नाहीये की ऑइल दिसेल, अजिबात नाही. त्यानंतर तोंड धुतल्यानंतर तुमचे हे जे तोंडावरचे पोर्स आहेत ते ओपन होतात. पोर्स ओपन झाले की परत ती धूळ जाणार, परत तुम्हाला पिंपल्स येणार, रिंकल्स येणार, फाईन लाईन स्टार्ट होणार. अगेन आता ह्याला मला क्लोज करायचंय तर मी अप्लाय करणार आहे ब्राईट इंटेन्सिव्ह सिरम. सो अगेन मी हाताच्या पाठच्या बाजूला घेतलं, 3, 4, 5, कारण पोर्स आपले इकडेच असतात. फेशियल करतो तसं फेशियलचे तुम्ही कुठलेही क्रीम अप्लाय करताय फेसवरती मेक शुअर करायचं तुम्हाला तुम्ही अपवर्ड डिरेक्शन मध्येच त्याला अप्लाय करा. कारण तुम्ही जर खाली खेचलं तर ती स्किन तुमची खाली जाते आणि लूज होते. सो मेक शुअर करायचंय की तुम्हाला जे तुम्ही अप्लाय करताय तर तुम्हाला ते अपवर्ड डिरेक्शन मध्ये अप्लाय करायचं.
सिरम अप्लाय करणं खूप गरजेचं आहे. स्किन केअर करताय, रिझल्ट हवा आहे तर ह्या स्टेप्स फॉलो करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही जर 10,000ची साडी घेताय पण तुमच्या स्किनवरती बिलकुल ग्लो नाहीये, काळपटपणा आलाय, तर त्या 10,000ची साडी पण ती खुलून नाही दिसत. पण तुमची स्किन खूप छान आहे आणि तुम्ही 2,000ची साडी घाला, तुम्ही बघा तुमचा लुक किती छान दिसेल. सो तुम्हाला कशावरती जास्त इन्व्हेस्ट करायची गरज आहे. मी त्यांना लावणार आहे नोवेज प्लसची डे क्रीम. डे क्रीम आहे, त्याच्यामध्ये आहे SPF 30. इथे जेवढं ऊन आहे, मी जशी उतरली मी पहिली SPF लावून मग मी बसली पुढे गाडीमध्ये. इतकं ऊन आणि इतका चटका मारत होतं ते. सो मी जर काहीही नसतं लावलं तर ते डिरेक्टली माझ्या स्किनमध्ये डायरेक्ट आतमध्ये गेलं असतं. जे 7 लेअर आपण जी म्हणतो, आपली जी स्किन आहे त्याला 7 लेअर्स आहेत. त्या 7 लेअरच्या आतमध्ये जाऊन ते सूर्याची किरणं तिथे जातात आणि तिकडनं मग हे सगळे जे तुमचं ते हे झालं, पिगमेंटेशन झालं, ॲक्ने झालं, खूप साऱ्या गोष्टी. सो ह्याच्यामध्ये ऑलरेडी SPF 30 आहे. तुम्ही स्किन केअर करत असाल, करताय, तुम्ही हे नाही तुम्ही स्किन केअर जेव्हा करायला स्टार्ट कराल तर तुम्हाला एक उन्हापासून प्रोटेक्शन पण ह्याच्यामध्ये मिळते. सो अगेन 5 स्टेपमध्ये तुम्हाला हे अप्लाय करायचंय. आणि स्पेशली जिथे तुमचे काळे पॅचेस आहेत, सो कुठलंही प्रोडक्ट मी माझ्या तळव्याला लावलेलं नाही. मग ते फेस वॉश करणं असो, मी तर काही असो, तुमच्या 4 बोटांनीच तुम्हाला लावायचं आहे. सो हे केलं मी दिवसाचं स्किन केअर, डेचं स्किन केअर आहे हे. आता हे यांना आता आपण स्टार्ट केलंय जस्ट, तर तुम्हाला एवढा फरक लगेच नाही दिसणार, बट थोडा फरक तुम्हाला त्यांच्या स्किनमध्ये दिसेल. त्यानंतर जेव्हा हे आता डेली स्टार्ट करतील, हे झालं यांचं दिवसाचं. आता रात्री पुन्हा यांना हे करावं लागेल. मग काय करायचंय, अगेन फेस वॉश करा रात्री झोपायच्या आधी, आय क्रीम लावा डोळ्यांना, हे सिरम अप्लाय करा आणि ही नाईट क्रीम आहे. सो ही नाईट क्रीम तुम्हाला रात्रीची लावायची आहे. तुमच्या स्किनवरती मॅक्झिमम जे काम असतं खूप गरजेचं आहे, कारण आपल्याकडे ज्या पद्धतीचं वातावरण आहे, ऊन आहे, त्याच्यासाठी रात्रीचं जेव्हा तुम्ही अप्लाय करून झोपता सो तुमच्या पूर्ण बॉडी तुमची तेव्हा शांत असते, म्हणजे तिच्या डोक्यामध्ये 10 विचार नाही, शांत झोपलेली असते. सो त्यावेळेस तुमची ही जी त्वचा आहे किंवा ही जी स्किन आहे ती खूप छान पद्धतीने त्या स्किनवरती आणखी चांगल्या पद्धतीने काम करते. दोन्ही सो करावंच लागेल.